नाही कुणाच्या बापाचा, क्षेत्रस्थ आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, महसूल प्रशासनाचा, धिक्कार असो, महसूल प्रशासनाचा. धिक्कार असो. बांधव इथे उपोषणाला बसलेत कारण शासकीय मालकीचा रस्ता असून त्या शेतकऱ्याची दुर्गती अशी झालेली आहे की जसे आपण बघितलं तर भारत देशामध्ये एकीकडे तुम्ही देश जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करतात, तसे शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी त्याचा शेतकऱ्याचा शेतरस्ता त्याला कमीत कमी दर्जेदार आणि मोकळा करून मिळावा, जेणेकरून त्याचा परिवाराचा उदरनिर्वाह त्या शेतीवर आहे आणि त्याच्या मुलाचं शिक्षण असेल, त्याचं परिवाराचा उदरनिर्वाह हा त्याच्यावर भागतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याची प्रमुख मागणीसह आज या ठिकाणी उपोषणाला बसलेत. कारण आजपर्यंत शासनाचे भरपूर GR आलेत. बावनकुळे साहेबांनी अतिशय ऐतिहासिक आणि चांगले क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेतले, शेतरस्त्यांसाठी. पण तहसील प्रशासन रावेर अतिशय सुस्त अवस्थेत आहे, त्यांच्याकडनं काहीही कारवाई होताना दिसत नाही आहे. जर का अशा पद्धतीने जर रावेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर प्रशासनाला याच्यामध्ये